हे आजचे दिन नाही, महागडे दिन आले. मागणे दे मग एवढे वर्ष काय तिथे सत्तेत बसून गोट्या खेळत होते. लाडक्या बहिणीमुळे आपोआप वाद पण झाले आहेत. त्यांच्या खिशातले घालून देत नाही बरं. पैसा. लाडकी बहीण दिली, लाडक्या भावाचं काय? हाँ त्या भैयांचा काहीतरी इलाज करायला सांगा सरकारला. जब मराठी बात करेगा वो हिंदू उसके साथ रहेगा. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना आज एवढं निवांत कसं काय, कारण आत्ता सध्या आम्ही आलो आहेत गेट ऑफ इंडियाला. आणि इकडे बघा गेट ऑफ इंडिया आहे आणि माझ्या समोरच ताजमहल हॉटेल आहे आणि इथून आपण एंट्री करत आहोत आणि आजचा शोचं ओपनिंगच आपण इथून मारत आहोत. इकडे बघताय का, अरे अरे काय खतरनाक पाणी रे बाबा. पण मुंबईत पाणी तर आहेच, पण पाण्यात कुठेतरी मुंबई गेली का विकासाच्या नावाखाली, हे सुद्धा पाहायला मिळतंय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्ता सध्या आपण महानगरपालिकेचा कौल घेत आहोत. ट्रॅफिकची तर समस्या आहेत, पण आता एवढं मोठं गेट ऑफ इंडिया आहे महाराष्ट्रात, एवढं मोठं गाजलेलं आहे. अनेक विदेशातून बाहेरून पर्यटक इथं येत असतात, बघत असतात, पण गाडी पार्किंगला सोय नाही आहे मुंबईसारख्या ठिकाणी. पुन्हा ट्रॅफिकचे तर प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. बरं, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी काय कामं केले आहेत, काय नाही, हे सुद्धा लय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाई इथं मराठी चलते का, हे तर आणखी एक प्रश्न आहेत. चला तर मग जनतेचा कौल जाणून घेऊया TV9 मराठीवर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, आत्ता सध्या तुम्हाला दिसतंय महाराष्ट्रातील नव्हे तर गणपती बाप्पा सगळ्यात प्रसिद्ध मानाचा गणपती आणि सगळ्यात मोठा गणपती म्हणजे लालबागचा राजा. अशाच आपण लालबागच्या राजाच्या पावनभूमीत आहोत आणि इथून जनतेचा कौल घेणार आहोत. तर आता सध्या बघतोय काय माहोल चालू आहे, इलेक्शनचा माहोल चालू आहे आणि सध्या वातावरण तापलेलं आहे. आणि बघूया लालबागचा राजा कुणाला आशीर्वाद देतोय, कुणाला नाही. तर चला तर मग जनतेचा कौल घेऊया. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणतोय लालबागचा राजा, काय म्हणतोय? लालबागचा राजा काय नाही, लालबागचा राजा बरोबर आहे. बरोबर आहे. काय वाटतंय कुणाला कौल देतोय लालबागचा राजा? लालबागचा राजा यावर्षी पावणार तर किरण प्रभाकर तावडे यांनाच किरण भरघोस प्रभाकर. मतांनी निवडून येणार. कारण गेली 9 वर्ष ते शाखा प्रमुख म्हणून काम बघतायत. उत्कृष्ट काम आहे त्यांचं. तसंच आहे ते. बर, काय वाटतंय कुणाची हवा आहे इकडं? इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हवा आहे. बर, एकंदरीत मला सांगा, आता एवढा मोठा गणपती बसतो, पण इथं ट्रॅफिकची त्याची समस्या आहे का? खड्डे जाणवत आहेत? खड्डे जाणवत नाहीत, परंतु तुम्हाला एक प्रामुख्याने सांगतो, हा 204 नंबर जो वार्ड आहे, या जगविख्यात असलेल्या लालबागचा राजा या वार्डमध्ये आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा राजा हा जगविख्यात आहे, तोही याच वॉर्डमध्ये आहे. 2 बलाढ्य म्हणजे मोठे म्हणजे गणपती, दोन्ही राजे इकडे, दोन्ही राजे या आमच्या 204 वॉर्डात, हे आमचं भाग्य आहे. आणि या लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने आणि मुंबईच्या राजाच्या आशीर्वादाने यांना मुंबईच्या राजाचे अध्यक्ष किरण प्रभाकर तावडे आपले स्थानिक शाखा प्रमुख होते इकडचे, तर त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि स्थानिक शाखा प्रमुखाला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न या उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. बर, आणि खड्डे मुक्त हा महाराष्ट्र तर आहेच, आणि मुंबई महाराष्ट्र. आणि तुम्ही पाहायला गेलात तर BMC ज्यावेळी सत्ता आमची होती त्यावेळी अतिशय सुंदर पद्धतीने काम आदरणीय आदित्य साहेब ठाकरे त्या ठिकाणी पाहत होते. तुम्ही खड्डेमुक्त तर आता पाहत आहात, पण इतर खूप काही कामं, मध्यवैतना तलाव असेल, त्या ठिकाणचं पाणी असेल, खूप काही बरीच. मला एकंदरीत सांगा, वाटतोय का बदल व्हायला पाहिजे? बदल तर निश्चित व्हायला पाहिजे. कोण अमरपट्टा या ठिकाणी घेऊन आलेला नाही. आधी कोणाची सत्ता होती? आधी सत्ता इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच आहे. फक्त नवीन पदाधिकाऱ्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं उपशाखा प्रमुख असतील, गटप्रमुख असतील, हे सर्व सोबत आहेत. आणि शाखा प्रमुखाला हा न्याय प्रामुख्याने मिळाला पाहिजे आणि तो मिळालेला आहे. काय वाटतं एकंदरीत मराठी भाषेला प्राधान्य देत आहेत का, किंवा मराठी भाषेवरून राजकारण होतंय का? 100% आपण जर पाहिलं तर सध्या जी सत्ताधारी बसलेले आहेत महाराष्ट्राच्या राज्यकारणात, गेली 4 वर्ष महानगरपालिकेवरती सत्ता करून फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार केला. मुंबईकरांच्या कराच्या पैशातला जो साठवलेला पैसा होता तो देखील वापरून झालेले आहेत. आणि मराठी माणसाला कुठेतरी पाठी ठेवून हिंदुत्व, आता हिंदुत्व हे मराठी माणसाला शिकवायची गरज नाही, मराठी माणसाला हिंदुत्वाची पूर्ण जाण आहे. बरोबर आहे. आणि जर या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये
जर मराठी माणसाला टिकून राहायचं तर मला वाटतं यावेळेला दोन बंधू एकत्र आलेले आहेत. 100% आपण जर सत्ताधाऱ्यांचं बघितलं तर मी तुम्हाला आता तेच सांगितलं, गेली 4 वर्षामध्ये फक्त त्या रस्त्यावरती डान्स बारवाल्या लाइटिंग लागल्या गेल्या, त्याच्यामधून पैसा खाल्ला गेला. पण 6 महिन्याच्या आत 2 महिन्याच्या आत त्या लाइटिंग गेल्या, त्याचं केलं काय? तर पैसा गेला कुठे? काय दिलं मुंबईकरांसाठी? एखादं हॉस्पिटल दिलं का? एखादी शाळा दिली का? या ठिकाणी मुंबईकरांच्या विकासासाठी एखादी चांगली ट्रेनची सुविधा केली का? बस सुविधा केलेल्या आहेत का? काही नाही. रस्ते जर तुम्ही बघाल, या कॉन्क्रीटच्या नावाखाली मुंबईकरांच्या नशिबी फक्त धूळ आलेली आहे. बरोबर आहे. पण शिंदे साहेबांनी त्याशी शब्द दिलाय की 2 वर्षात मी मुंबई खड्डेमुक्त करणार, आणि गेली 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री, आता त्यांचे सोबती मुख्यमंत्री. मग एवढे वर्ष काय तिथे सत्तेत बसून गोट्या खेळत होते? बरोबर आहे, आता बरोबर शब्द देऊन काय करायचा? म्हणजे वाटतंय लोकांना का? फसवू नका. इलेक्शन आलं की हे शब्द देत आहेत. इलेक्शन आलं की शब्दापेक्षा हे पैसे देत आहेत, हे लोक फोडून घेत आहेत, हे लोकशाहीला, या संविधानाला मारतायत. कुठेतरी यांना शांत बसवणं गरजेचं आहे. आणि मुंबईकर, मराठी माणूस, या मुंबईवर प्रेम करणारा, सर्व प्रांतातून आलेला माणूस यावेळेला यांना धडा शिकवेल, ठाकरेंना सत्ता दे. नक्कीच. मित्रांनो, चला तर मग सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊया. काय वाटतंय काय नाही, इकडे विचारा. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं दुकान आहे का? ना मी इथे गिरायक म्हणून आलो, खरेदी करायला आलो. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. काय म्हणती महागाई? महागाई तर प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आणि सत्ताधारी जे आहेत, शासन जे चालवत आहेत, त्यांनी फक्त आश्वासनं दिली, पण मुंबईकरांसाठी काही केलं नाही. आता फक्त मुंबईत घशात घालायचं काम करायचा प्रयत्न चालू आहे. पण इकडे लालबाग हा जो बालेकिल्ला आहे शिवसेनेचा, इथे मराठी माणसाला ठाकरे कुटुंबाबरोबर राहायची सवय झालेली आहे. आणि ठाकरे कुटुंब जे सांगणार ते ठाकरे कुटुंबाने सर्वसामान्य लहानातल्या लहान कार्यकर्त्याला किंवा गरीबातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला एक आपली अस्मिता आणि परंपरा टिकवण्याचं काम शिकवलेलं आहे. आणि ठाकरे कुटुंब एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज सगळ्या घरोघरी दिवाळी साजरी केली जाते. एक सांगा, फक्त ठाकरे कुटुंबाची पुण्याई आहे. क्या बात आहे, ठाकरे कुटुंबाचे पुण्य आहे. पण मला एक सांगा, आज लाडकी बहीण येते, त्याचा फायदा होतोय का? लाडक्या बहिणीचे कसं गव्हर्नमेंटचे पैसे आहेत, कुठेतरी द्यायचा प्रयत्न करतायत. पण लाडक्या बहिणीमुळे आपापसात वाद पण झाले आहेत. कित्येक फक्त लाडक्या बहिणीच कशाला, लाडके भाऊ आहेत, लाडके बहिणी, किती जणांवर अन्याय पण झालाय. त्यामुळे हे तात्पुरती योजना, ही कायमस्वरूपाची योजना नाही. मला एक सांगा, आता तुमच्या मतदारसंघात इथे वार्डमध्ये स्थानिक काय काय अडचणी आहेत? स्थानिक अडचणी म्हणजे ते पाण्याची खूप अडचण, पण स्थानिक लेवलला ते बरोबर होते. बाकी इथे व्यवस्थित. आणि इथे आता सध्या ठाकरे बँड चाललं, मनसे सेनाची युती आहे, त्याचे उमेदवार इथे 5ही विधानसभेमध्ये विजयी होणार. बरं, मला सांगा, ठाकरे ब्रँड चाललाय, पण हे म्हणतात ठाकरे आता फक्त सत्तेसाठीच एकत्र आल्यात. मग हे कशासाठी एकत्र आले? आणि हे जे आज जातात ना, ते कशासाठी दुसऱ्या पक्षात जातात? ज्यांना पक्षाने 5 वर्ष नगरसेवक, 3 वर्ष नगरसेवक माझे म्हणून मिरवत होते, आणि एवढं सगळं दिलं असताना हे कशासाठी गेले? मग ह्यांनी 5 वर्ष काय केलं आणि आता काय करायचं बाकी आहे? बरोबर, लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. बरोबर, लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आज मला सांगा, मुंबई सारख्या ठिकाणी महायुतीची एवढी प्रचंड ताकद देते, वाटते का महाविकास आघाडीला यश येईल? नाही. ठाकरे ब्रँड ठाकरे बँड हा येणारच. किती काय झालं, तुम्ही लहान मुलांना विचारा, सर्वसामान्यांना विचारा, ज्येष्ठ नागरिकांना विचारा, ठाकरे म्हणजे ठाकरेच, ओनली ठाकरे. यांचा नारा एक आहे बीजेपी वाल्यांचा, जो हिंदू के बात करेगा वही भी राज करेगा. वो हिंदू पे बात करेगा वही राज करेगा, जब मराठी बात करेगा वो हिंदू उसके साथ रहेगा. क्या बात आहे. मला सांगा, आता सध्या काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? आता सध्या आमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असणार. आणि हे प्रत्येक वर्ष जे मेहनत केलेली आम्ही आहे, ह्या सध्या पोझिशनमध्ये 25 वर्ष सत्ता आम्ही सांभाळतोय. आणि ह्या 4 वर्षात त्यांनी जेवढं वाटुळं केलंय ना आपल्या सत्ताचं, आणि त्यांनी हे पक्ष फोडाफोडी जे चालू आहे, ते घाणेरडं राजकारण बोलतात ना एका प्रकारे, ते राजकारण त्यांनी चालवलेलं आहे. आणि मी जवळजवळ मारवाडी असून पण फक्त महाराष्ट्र ह्या गोष्टीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांचा विजय असो. बरं, मला एकंदरीत सांगा, आज तुम्ही दुकानदार आहात, काय वाटतंय का तुमचा व्यवसाय व्यवस्थित चाललाय? उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सरकार असणार तर महाराष्ट्रामध्ये कन्फर्म सांगतो तुम्हाला छाती ठोकून की दुकानदार सगळे खुश असणार, त्यांच्या दुकानाला कधीही त्रास होणार नाही. दोन्ही
भाव एकत्र आल्यामुळे त्यांची आमच्याकडे म्हणजे जे काय इथं व्यवस्था आहे युवकांची ती आम्ही त्यांना बघून प्रोत्साहित होऊन आम्ही प्रत्येक समाजात काम करतो, प्रत्येक संस्थेमागे आम्ही उभे राहतो. परत आता मी UP-वरनं हे आहे आलो आहे आणि मी UP-वरून आलाय. हां आणि मी इथं गेल्या 30 वर्ष मी स्थानिक आहे आणि मी या लालबागमध्ये लहानाचा मोठा झालो आहे आणि शिवसेना इथं मी जेव्हापासून आहे शिवसेनाच बघतो इथं. शिवसेना शिवाय इथं कोणच अजूनपर्यंत आलेलं नाही आणि ठाकरेंचं इथं वर्चस्व आहे. बरोबर आहे, तुम्ही UP-वरून आलात पण तरी तुम्ही सांगताय इथं सत्ता येणार तर ठाकरेंचीच. बरोबर आहे ना, आम्हाला सेफ वाटते ना. मुंबई त्यांच्या हातात असल्यावर आम्हाला सेफ वाटते. काय म्हणताय, काय कुणाला मिरची लागणार, कुणाला तिखट जमतंय का इकडे? तिकट जमणारच ना. काय म्हणते महागाई जास्त आहे सध्या. जास्त आहे? काय वाटतंय का आजचे दिन आलेत म्हणून? आजचे दिन कसे येणार? हे आजचे दिन महागडे दिन आले. मागडे दिन काय वाटतंय कुणाची सत्ता यायला पाहिजे इकडे? हे आता कसं आहे माहितीये का, सत्तेच आपल्याला एवढं काय सांगता येणार नाही. काय वाटतंय का लईच बाजार झालाय? ते सगळं हेच झालेलं दिसतंय. काय लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का? लाडक्या बहिणीचा फायदा तर काय. बर इकडे विचारूया. अरे काय घ्यायला आलते इकडे? मी खोबरं घ्यायला आलतो. खोबरं? हा. काय वाटतंय कुणाला मिरची लागते, कुणाला जाळून धूर निघतो इकडे? नाही, जाळ आणि धूर मुंबईमध्ये तर ठाकरेच पाहिजेत, त्यामुळे मुंबई ठाकरेंशिवाय शोभून दिसणार नाही. त्यामुळे मुंबईत ठाकरेच पाहिजेत. आणि आता तुम्ही जिथे उभे आहात तो वॉर्ड प्रभाग क्रमांक 204 आहे आणि तो पहिल्यापासून पूर्वीपासून शिवसेना ठाकरे गटाकडेच आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे. आणि आता दोघे भाऊ एक झालेत, त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे. उद्धव साहेब आणि राजसाहेब या दोघांचीच सत्ता या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर आहे. काय म्हणते मुंबईकर, कुणाला सत्ता पाहिजे इकडं? इकडे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे का बरं? पूर्वीपासून मराठी लोकांची आहेत ते. आपण ते तर म्हणतायत, इथले बघितलं का नेते आरोप करतायत 40 वर्ष घराच्या बाहेर नाही निघले, काही नाही केलं, सवयची माणसं तुटले. बोलायला काय बोलतात, त्यांनी कामं केली. आम्ही 50 वर्ष बघतोय ना बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी जे काय कामं केलेली आहेत लोकांची, मराठी माणसांसाठी, ते आम्हाला माहिती आहे. आज गेली 50 वर्ष बघतोय आम्ही. पण आता मला सांगा, यांची एवढी ताकद मानली जाते, मग उद्धव ठाकरेचं आणि त्यांचं कसं वाटतंय? वाटतंय का बाल किल्ला राखता येईल त्यांना? राखता इथे उद्धव साहेबांचा तर बाल किल्ला आहे, मुंबई राहणार त्यांची. राहणार? आता मला सांगा, इकडे त्यांना आमदार केला, खासदार केला, मनावास यश आलं नाही, मग आता खासदार आमचंच होतं ना, अरविंद सावंत झाले ना आमच्या इथे. बरोबर आहे, पण महाराष्ट्रात यश नाही ना आलं. येणार ना आता ते. आता हे दोघे भाऊ एकत्र आले ना राज उद्धव, तर पुढच्या पंचवार्षिक मध्ये येणार सत्ता. बर एकंदरीत काय वाटतंय बरं, आज सर्वसामान्य माणसाला जगता येतंय का? नाही येत जगता ना. यांची महागाई करून ठेवली आहे, सगळं मोठ्या लोकांच्या घशात घालतात सर्व. बर आज तुमच्या सुरमईला त्याला काय भाव आहे? सुरमईला आता काय माशांचं ते भरपूर 800 रुपये किलो आहे. 600, 700, 800. मग चांगला भाव आहे की? भाव असून काय, समुद्रात तर पाहिजे. समुद्र खराब करून टाकलाय सगळ्या आजूबाजूला, सगळ्या खाड्या बुजवून वगैरे. पण मग आता त्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे चांगलं साफ केलं पाहिजे ना व्यवस्थित. मग आता निवडून आल्यावर करतील की? करणार ना ते. मग ते का नको वाटते? त्यांनी काहीच नाही केलं आतापर्यंत. आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं. बरं ताईंना विचारूया. अरे ताई कशा आहात? बरी आहे बाबू, बरी आहे. बरी आहे. अहो काय चांगलं चाललंय का धंदा पाणी? धंद्याला फर्स्ट क्लास चाललं. भैया लोक आले ना मुंबईला उतर, तेव्हा लय फर्स्ट क्लास. भैयांना कापणार आता आम्ही कोल्ही कापणार. कापणार. का बरं? का बरं? आमच्या पोटावर भैयांनी पाय आणला, मग आमचा धंदा सगळा बसवलाय. धंदा बसवलाय? हे कोणी आणले भैया लोक मुंबईला? काय अडचण आहे धंद्याला? कोल्यांची मुंबई सगळी खायला बसलेत काय? त्या भैयांचा काहीतरी इलाज करायला सांगा सरकारला. बर बाजार किती वस पडले बघा. बरोबर आहे, बरोबर आहे. काय अडचण येते बरं त्यांच्यामुळे तुम्हाला? अडचण काय त्यांच्यामुळे? अडचण काय, त्याच्यामुळे आमच्या बाजारात गिराक येत नाही. काय म्हणतात? आणि इकडे आम्ही वर्षाची भाडी भरतो. मग बर फुकट मध्ये धंदे करून जातात, सगळ्यांना रोडवर हप्ते देऊन. महागाई काय म्हणते? महागाईला झाली आहे जोरात. लाडकी बहीण काय म्हणते? लाडकी बहीण आम्ही फायदा नाही घेतला. लाडकी का बहीण बरं? आम्हाला नको आहे. नकोय? आम्हाला लाडकी बहीण नको आहे. अरे बर मास कुठून आणलं? आमच्या सलामत कोल्हींसारखी डेअरिंग कोणाच्या अंगात नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं एक गाव 2 तुकडे करणारे कोल्ही डायरेक्ट एका टोळ्यात.
हा, एकच तोळ्यात. यार यार काय बात आहे. बरं काय वाटतं बरं मुंबईत कुणाची सत्ता पाहिजे तुम्हाला? आम्हाला ठाकरे ब्रँड पाहिजे. ठाकरे ब्रँड. हा मला सांगा एकंदरीत काय वाटतंय बरं, महिला सुरक्षित वाटतायत का? जर मुंबईमध्ये ठाकरे हे ब्रँड राहिलं तर मुंबई महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे, हा. बाकी इतरांसाठी नाही. पण हे तर म्हणते आम्ही लाडकी बहीण देतोय. लाडकी बहीण दे त्यांच्यासाठी ते काय त्यांच्या खिशातले घालत नाही. लाडकी बहिणीसाठी ज्या वेळेला हे आम्ही सगळे शेतसारा भरतो ना, हा कर भरतो, त्याच्यातूनच हे लोक देतात, त्यांच्या खिशातले घालून देत नाहीये हा पैसा. आज महागाई काय म्हणते? महागाई म्हणणार तर गगनाला भिडलेत ना भाव. आम्हाला नको वाटतं ते महागाई. गॅस बरोबर. महाग, हे मच्छी घेतलं तर महाग. बरोबर आहे. पण हे तर म्हणते आजचे दिन आणले तर वाटते का आजचे दिन आले? आजचे दिन कुठेच दिसत नाहीये. चहा पण 5 रुपयाचा तर 10 रुपयाला द्यायला लागतो. बर एकंदरीत मला सांगा सर, तुम्ही आज मच्छी घ्यायला आलतात, काय वाटते का भाव चांगले आहेत, व्यवस्थित आहे? आलो मी तुमच्याकडे, बोला. अरे मच्छी घेऊन नारळ घ्यायला गेलो तरी ते महागच आहे ना. हा डबल भाव केले. तुम्ही मगातपासून बोलताय सर की लाडकी बहीण 1,500 रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे आणि 5-6 हजार रुपये भावांकडनं काढून घ्यायचे, भावजांकडनं. काय फायदा त्याचा? बरोबर आहे. इलेक्ट्रिसिटी बिल आहे, सगळीकडे तुम्ही आज सगळी भाववाढ करून ठेवलेली आहे. कुठे प्रशासन आहे? कुठे प्रशासन सुव्यवस्था आहे का यांच्याकडे? काहीच नाही. सगळं आपलं त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि फक्त पैशाचा महापूर करतायत ते लोक. बरं काय वाटतं बरं, कुणाची सत्ता यायला पाहिजे इकडे? इथे मुंबईत ठाकरे. मुंबईने ठाकरेवर नेहमीच प्रेम केलेलं आहे. बरोबर ते राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, बरोबर आहे. बरोबर. ठाकरेंवर नेहमीच प्रेम केलेलं आहे. काय वाटतंय का मुंबई सारख्या शहरात बदल वाटतोय का? होणार, नक्की होणार बदल. हा बदल नक्की होणार 100%. बरं काय वाटतं बरं, कुठलं सरकार सत्तेत यायला पाहिजे? महानगरपालिका कुणाच्या ताब्यात पाहिजे? ज्यांनी विकास ज्यांनी केलाय हा तेच येणार. पण तरी काय वाटतं बरं, ठाकरे बंधू का बीजेपी? तुमच्या मनात कोणता प्रश्न आला? हा तुमच्या मनात कोणता प्रश्न आला? नाही आम्हाला वाटतं मराठी माणसाची सत्ता यावं. मराठी माणूस येणार बरोबर आहे. नक्की. काय वाटतं? इथं तर म्हणतात बदल पाहिजे, बदल पाहिजे. बदल पाहिजे, पण बदल कसा होणार? का बरं बीजेपीच पाहिजे? आमच्या वाहन चालकांची समस्या ऐकून घ्या तुम्ही कधीतरी. हे बघा सगळे आमचे ऐकलं की वाहन चालकांच्या समस्या? काय ऐकलं तुम्ही? त्यांनी सांगितलं की पगार नाहीत वेळेवर, कायच परत ड्युटी नाही. नाहीये, काय नाहीये. वाहन चालकाची भरती बंद केली आहे. वाहन चालकाची मग आता आम्ही भरती. कसं करायचं? 15,000 कोण काम करणार? 15,000 कोणाचं घर चालतं? तुम्ही सांगा मला. पण लाडकी बहीण दिली की? लाडकी बहीण दिली, लाडक्या भावाचं काय? बरोबर. लाडक्या भावाचं काय करणार तुम्ही सांगा. विचारा दादांना काय म्हणतात, कुठून आलाय? आम्ही नांदेड जिल्हा, तालुका मुखेड. मुखेड. बरं इकडे काय विषय? इकडे थोडं मंत्रालयामध्ये काम होतं. बरं पहिली फेरी का दुसरी तिसरी? दुसरी तिसरी चौथी आहे. काय मंत्रालयाला आले काम होत आहेत का नाही? होत्यात होत आहेत. हां लेट होत आहेत का? होते, थोडं भेट झाली की होत्यात. भेट झाली की? झाली भेट. झाली ना भेट? काय अडचण वगैरे येते का? नाही काय अडचण नाही. काय वाटतं बरं, लाडक्या बहिणीचा सर्वसामान्य माणसाला फायदा होतोय का आज? लाडक्या बहिणीला फायदा होते, लाडकी महिला मंडळाला मात्र ते फायदा होणारच. मला कुटुंबाला परिवार होणार ना. बरोबर आहे. पण एकंदरीत आज महागाई वाढली. महागाई वाढली तर महागाई वाढते. आता जागतिक लेवलवर होती. आता सोन्याला मालाला भाव नाही. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. अन्यायच आहे. बरोबर बरोबर. सरकार गांभीर्याने दक्षता घ्यावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. बरोबर आहे. नक्की